पण लग्नाची पंगत बसल्यानंतर वाढप्या ओळखीचा असला पाहिजे तर जेवण जास्त मिळतं। आता वाढप्या तुमच्या समोरच बोलतोय, बोरवेल्याचं त्या ठिकाणी ताट येऊ द्या, नाही त्याच्यात जास्त टाकलं तर मग मला बोला। मला पुढं पण आमदारकीची निवडणूक, जिल्हा परिषद, तालुका पंचायत या निवडणुकीच्या करता नगरपालिका यायचंच आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला खोटं आश्वासन त्या ठिकाणी देणार नाही। त्याच्यामध्ये माझ्या हातात एकनाथरावांनी अर्थ खातं दिलंय, नियोजन खातं दिलंय, देवेंद्रजींनी दिलंय। त्याच्यामुळं कुणाला किती निधी द्यायचा हे माझ्या हातात आहे। लग्नाचा मोठी तीथ आहे, त्यामुळे जरा अडचण आहे तुमची मला माहिती आहे, पण लग्नाची पंगत बसल्यानंतर वाढप्या ओळखीचा असला पाहिजे तर जेवण जास्त मिळतं। आता वाढप्या तुमच्या समोरच बोलतोय, बोरवेल्याचं त्या ठिकाणी ताट येऊ द्या, नाही त्याच्यात जास्त टाकलं तर मग मला बोला। त्या संदर्भात तुम्ही साथ दिली पाहिजे। तुम्ही त्यांना 3दा खासदार घेऊन बघितलं, तुमचा विकास झाला नाही। आमदारांच्या बद्दल आता ती निवडणूक नाही म्हणून मी जास्त बोलत नाही, परंतु तुमच्यातल्या संस्था कशा चालल्यात तुम्हीच आत्मपरीक्षण करा। कारखान्याची काय दुरावस्था आहे। अहो, एक कारखाना आल्यानंतर आर्थिक सुबत्ता येते, सुबत्ता। लोकांची घरदारं बदलतात, मुलं शिकतात, तिथं सगळं चित्र बदलून जातं, जे इतर भागामध्ये झालेलं आहे। तशा प्रकारे बोरवेल्लाकरांनो आपल्याला करायचंय। ह्याच उतरवलीची पण MIDC आचारसंहिता संपू द्या। आचारसंहिता संपल्यानंतर उदय सामंतांना सांगून ह्याच्यामध्ये जो तुम्हाला समाधान देईल अशा प्रकारचा मार्ग महायुतीचं सरकार काढून देईल आणि त्यामधनं तिथं इंडस्ट्री आणेल। पर्यटनाला आपल्याला अधिक चालना देण्याची गरज आहे। इथं पर्यटनाचा विकास झाला तर भोर तालुक्यातला रोडेश्वर किल्ला, रायरेश्वर, नागेश्वराचं मंदिर, अंबवड्याचं श्री बनेश्वर मंदिर, नसरापूरचं भाटघरचं धरण, नीरा देवघर धरण, तसेच इतर तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार करून पर्यटनाच्या माध्यमातून विकास करता येतो। लोक पर्यटनाला जातात। अहो, पुण्यामध्ये त्या सिंहगड किल्ला आहे, जाऊन बघा किती पर्यटक येतात। यानं त्या निमित्तानं रोजगार मिळतो। तशा पद्धतीनं रोडेश्वर, रायरेश्वर आणि हे नागेश्वर मंदिर, बनेश्वर मंदिर इथं खूप काही चांगलं करता येईल। PMRDचा पैसा आपण तिथं आणू शकतो। राज्य सरकारचा निधी, DPDC माझ्या ताब्यात आहे, DPDCचा निधी आणतोय। तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा। आम्ही काय चमत्कार करतो ते बघा। हे काहीतरी येतात मोदी साहेबांवर टीका करतात। अरे 10 वर्ष एवढा चांगला कारभार केला, 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही झाला, काय टीका करता? त्याच्यामध्ये वेल्हा तालुक्यामध्ये आमचा राजगड आहे। मध्ये मला वेल्हा तालुक्यातल्या सहकाऱ्यांनी सांगितलं, दादा आमचं वेल्हा तालुक्याचं नाव बदला, राजगड करा। केलं की नाही? मनात आणलं तर आम्ही करू शकतो। या गोष्टीचा विचार करा। त्याच्यामध्ये राजगड किल्ला आहे, तोरणा किल्ला आहे, श्री क्षेत्र मेंगाई देवी मंदिर आहे, श्री क्षेत्र माळाई देवी मंदिर आहे, वांगणी, तसंच गुंजवणीमध्ये पानशेत, वरसगाव धरणामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून वॉटर स्पोर्ट्स निर्माण करता येतात। चांगल्या प्रकारे पर्यटनाला चालना देता येते, त्याच्यातनं रोजगार होईल। आपली लोकसंख्या कमी होती ती वाढेल, आपल्याला रोजगार मिळेल, तुम्हाला कामधंद्याच्या निमित्तानं बाहेर कुठं जावं लागणार नाही। ते काम महायुतीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देऊ शकतो। मित्रांनो, गुंजवणी प्रकल्पांतर्गत बंदिस्त पाईपलाईन कालव्याचं काम जलद गतीने आपल्याला करायचं आहे। उजवा आणि डावा कालव्याची कामं करायची आहेत। त्याच्यामध्ये वाजेघर, वांगणी आणि शिवगंगा या खोऱ्यामध्ये उपसा सिंचन योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन कामं सुरू करायची। काही प्रचार काय करतात, वरनं कॅनॉल जाणार होता तो रद्द केला, बंद पाईपलाईन मधनं आता कॅनॉल गेल्यावर आपलं कसं व्हायचं? मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे 5 वर्ष एक खातं होतं, आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आहे। त्याच्यात आम्ही त्या बंद पाईपलाईनला मोटारी बसू आणि
वर्ण कॅनॉल असताना जेवढं क्षेत्र ओलिताखाली येणार होतं तेवढंच माझ्या वेल्हा तालुक्यातलं क्षेत्र ओलिताखाली आणून दाखवेल। अहो तेलंगणाला जावा, 1-1 लाख हॉर्सपावरच्या मोटारी बसवल्यात, 2-2 लाख हॉर्सपावरच्या मोटारी बसवल्यात। तुम्हाला तर फार कमी हॉर्सपावरच्या मोटारी लागणार आहेत। या गोष्टीचा विचार माझ्या बोरवेल्लेकरांनी त्या ठिकाणी केला पाहिजे। त्याच्यामध्ये धोम-बलकवडी प्रकल्पातील कालव्याची पोटसाऱ्यांची कामं ती पूर्ण करण्याच्या करता मागणी आहे। विसगाव खोऱ्यातील 7 गावांचा उपसा सिंचन योजना त्याला मंजुरी द्यायची आहे। आम्ही सांगतोय त्या पद्धतीनं आम्हाला ताकद द्या, आम्हाला आशीर्वाद द्या, आपला बहुमोल असं पवित्र असं मत द्या। त्याच्या संदर्भामध्ये देशाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेब करतील, राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी करेन। आणि त्याच्याच बरोबर पुणे जिल्ह्याचा बोरवेल्ल्याचा विकास करायला तुमचा पालकमंत्री या नात्याने मी देखील मागे वळून बघणार नाही, अशा प्रकारची खात्री मी या सभेच्या निमित्तानं देतो। नीरा गुंजवणी नदीवर सर्व बंधाऱ्याची दुरुस्तीची कामं त्याची मागणी आहे। नसरापूरमध्ये आहे, मी घेतो एक घेतो, थांब जरा। नसरापूर येथील शिवेवरील रस्ता PWD अथवा PMRD मधनं आता आचारसंहिता संपू द्या, तिथं अधिकाऱ्यांना पाठवलं जाईल। सर्वे करून जे काही त्याच्यामध्ये मदत करण्याची गरज असेल ती मदत निश्चितपणे महायुतीचं सरकार तुम्हाला करेल। त्याचबरोबर नसरापूर शेलाडी ते वेल्हा मडेघाट हा रस्ता CRF म्हणजे सेंट्रल रोड फंड अथवा एशियन बँक किंवा वेगवेगळ्या फायनान्सच्या निमित्तानं हे चौपदरी करणं, ह्याच्याही बद्दल खूप काही अनेकांनी आश्वासन दिली। मी एवढंच सांगतो, कोर्टाचा विरोध नसेल आणि फॉरेस्टची अडचण नसेल तर या कामामध्ये देखील मी तुम्हाला मदत करतो। त्याचं कारण असं आहे, 10 जूनच्या नंतर माझं अंतरिम बजेट केलंय, केंद्राचं बजेट झाल्यावर आपलं राज्याचं बजेट आहे ते मी पेश करणार आहे। त्याच्यामध्ये कुठली कामं घालायची आहेत ते माझ्या हातामध्ये आहे। आणि मी फक्त आजच्या सभेच्या निमित्तानं बोरवेल्ल्यामध्ये नाही आलोय, मला पुढं पण आमदारकीची निवडणूक, जिल्हा परिषद, तालुका पंचायत या निवडणुकीच्या करता नगरपालिका यायचंच आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला खोटं आश्वासन त्या ठिकाणी देणार नाही। पुरंदर येथील त्यामध्ये काही विमानतळ तिथल्या लोकांचा पाठिंबा असेल तर त्यांना विरोध करून नाही, त्यांना विश्वासामध्ये घेऊन त्यांनी मान्यता दिली तर त्याच्यातून जो माल येणार आहे तो त्या ठिकाणी समुद्र मार्गातून येणाऱ्या सर्वात कमी अंतराचा लोहमार्ग जेजुरी लोणंद रेल्वे मार्गापासून कोकण रेल्वे लोहमार्गाला महाड जवळ जोडणारा नवीन भोर तालुक्यातील जाणारा लोहमार्गाला मंजुरी मिळावी। ह्याच्यामध्ये केंद्राची मदत लागते, त्याकरता नरेंद्र मोदींच्या विचाराचा खासदार गेला पाहिजे। माग त्यांच्या विचाराचा खासदार गेला नाही, खासदार काही करू शकला नाही। आपला खासदार तुम्ही महायुतीचा निवडून द्या, त्याच्यात मी देवेंद्रजी एकनाथराव जाऊ, खासदारांना घेऊन जाऊ आणि तिथून ते काम मंजूर करून आणू, तेवढी आमच्यात धमक आहे।